नमस्कार मित्र हो. मला ओळखलत नाही ना? प्रत्येकाच्या हृदयात माझं स्वतःचं असं एक स्थान आहे. मला स्वतःचा असा एक इतिहास आहे. राज्यातल्या प्रत्येक मार्गावर मी राणी सारखी फिरत असते. मला दुरून येताना पाहताच बस थांब्यावरची मंडळी सुखावतात आणि मलाही आनंद होतो त्यांना माझ्यामध्ये सामावून घ्यायला. आता तरी ओळखलत का कोण बोलतंय? अहो, मी तुमची लाल रंग परिधान केलेली एसटी. पहाटेच्या सूर्योदयापूर्वी होतो सुरू माझा प्रवास. दूर गावी जाणारे प्रवासी घेतात माझ्या खिडकीचा सहवास. टिंग टिंग घंटीच्या आदेशाने सुरक्षित प्रवासाची सुरू होते सफर. उंच उंच घाट माथा उतरताना वेडी वाकडी वळणे घेता घेता नकळे कधी येते आपले घर. गावाकडच्या हिरव्या झाडीतून हिरव्या रंगांचा छंद घेताना नकळत शिरते मी मुंबईच्या गर्दीत. सिग्नलच्या दाटीत सुद्धा उभी असते मी एकदम ऐटीत. सिग्नलवरती मला पाहताच मुंबईकर सुखावतो. गावाकडच्या आठवणींनी तो त्याचे क्षण जागवतो. कुणी कामावर, कुणी कॉलेजला, कुणी आठवड्याच्या बाजाराला, कुणी लग्नाला, तर कुणी सुखदुःखाच्या क्षणाला. अशा कितीतरी क्षणांच्या जुळवल्या गाठी. म्हणून माझे ब्रीदवाक्य आहे प्रवाशांच्या सेवेसाठी. महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अर्थात एसटी. 1948 साली पहिली एसटी सेवा सुरू झाली. ही सेवा पूर्वी बॉम्बे स्टेट रोड कॉर्पोरेशन नावानं ओळखली जायची. पुढे 1960 साली स्वतंत्र महाराष्ट्राची स्थापना झाली आणि महाराष्ट्र स्टेट कॉर्पोरेशन अर्थात एसटी या नावानं ओळखलीही जाऊ लागली. मला महामंडळाने लाल रंगाचं वस्त्र दिलं म्हणून मी लाल गाडी ह्या नावाने ओळखली जाते. आज सुमारे 17,000 बसेस राज्य महामंडळाच्या ताफ्यात आहेत. दर दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात 17,000 मार्गावरून 70 लाख प्रवाशांना एसटी आपली सेवा पुरवते. महाराष्ट्रातील सर्व एसटी आगारात लावलेल्या वेळापत्रकानुसार गाड्यांचं व्यवस्थापन केलेले असते. 1. वेळेचं नियोजन. गाड्या वेळेत प्लॅटफॉर्मवर लावणे व सोडणे. 2. सुरक्षित प्रवास. प्रवासादरम्यान गाड्यांचा वेग नियंत्रित ठेवणे आणि प्रवाशांची सुरक्षितता जपणे. 3. सुयोग्य तिकीट दर. सीझन कोणताही असो गाड्यांच्या तिकिटांचे दर नियमित असतात. 4. ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा. प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेतली जाते. 5. महिलांचे संरक्षण. स्त्रियांच्या संरक्षणाची जबाबदारी कर्मचारी वर्ग आवर्जून घेत असतात. प्रवाशांच्या सेवेसाठी असं ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटीने आपल्या रूपात बरेच बदल घडवले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर 1982 साली आगमन झालेली एशिया, नव्या रूपाची परिवर्तन, सफेद जांभळ्या रंगाची हिरकणी, तर शिवरायांची आठवण करून देणारी आरामदायी शिवनेरी. अशा बऱ्याच वर्षांचा इतिहास लाभलेली 3ऱ्या क्रमांकावर स्थानापन्न झालेल्या एसटी महामंडळाचा डोलारा आजही उभा आहे. या प्रगतीच्या प्रवाहात उभे राहण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना स्वतःची ओळख आणि हक्क मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकने नेहमीच कामगारांना साथ दिली.
संघटनेचे अध्यक्ष आदरणीय आमदार जयप्रकाश छाजेड साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. आज महागाईच्या दिवसात कामगारांच्या जीवनात विविध प्रश्न अडचणी निर्माण झालेले आहेत. अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे कार्यकर्ते आदरणीय अध्यक्ष छाजेड साहेबांकडे नेहमीच पाठपुरावा करत असतात. जे काम मान्यताप्राप्त संघटनेनं केलं नाही ते काम महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसनं सहज करून दाखवलं आहे. म्हणून सर्व एसटी कामगारांनी स्वतःचा उत्कर्ष आणि स्वयंसिद्ध होण्यासाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस अर्थात इंटकच्या झेंड्याखाली एकत्र येणं गरजेचं आहे. आज काही महत्त्वाचे मुद्दे संघटना आपल्यासमोर सादर करीत आहे. दिनांक 1 एप्रिल 2012 पासून कर्मचाऱ्यांना कराराची थकबाकी एक रकमी देण्यात यावी. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांना दिनांक 20 जुलै 2010 पासून किमान वेतन कायद्यानुसार मिळणारं वेतन व प्रत्यक्ष देण्यात आलेले वेतन यातील फरकाची रक्कम तात्काळ देण्यात यावी. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच वाढीव दराने महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम तात्काळ देण्यात यावी. दिनांक 1 एप्रिल 2012 नंतर कनिष्ठ वेतन श्रेणीतून नियमित वेतन श्रेणीत येताना 13% कराराचा फायदा देण्यात आलेला नाही. अशा कर्मचाऱ्यांना 13% कराराचा फायदा देऊन वेतन निश्चिती करण्यात यावी. सन 2000 ते 2012 पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांनी कनिष्ठ वेतन श्रेणीत 3 वर्ष अथवा 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केली आहे अशा कर्मचाऱ्यांची 3 वर्ष सेवा पूर्ण झाली आहे. त्यावेळी नियमित वेतन श्रेणी देऊन वेतन निश्चिती करण्यात यावी. एसटी महामंडळाला टोल टॅक्स माफ करण्यात यावा. महिला कर्मचाऱ्यांना स्वतंत्र विश्रामगृह, स्वच्छतागृह व नियमानुसार मिळणाऱ्या सोयी सवलती देण्यात याव्यात. एसटी महामंडळाच्या प्रवासी करात सवलत देण्यात यावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी मोफत पास देण्यात यावा. MRTU आणि पल्प ऍक्ट 1971च्या कायद्यात दुरुस्ती करण्यात येऊन 30% पेक्षा जास्त असलेल्या 2 संघटनांना मान्यता देण्यासाठी मतदान घेण्यात येण्याची मागणी. कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम बनवण्याकरिता महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटकने खालील प्रश्नांची सोडवणूक यशस्वीरित्या केलेली आहे. कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांचा कालावधी 5 वर्षांवरून 3 वर्ष करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिनांक 19 डिसेंबर 2011 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आग्रही मागणी करून मिळवला. कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांचा कालावधी 5 वर्षांवरून 3 वर्ष करण्याचा ऐतिहासिक निर्णय माननीय मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी इंटकच्या आग्रही मागणीमुळे दिनांक 19 डिसेंबर 2011 रोजी घेतला. त्यामुळे त्यांचे मनःपूर्वक आभार. माननीय उच्च न्यायालयात कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करण्यासंबंधात याचिका दाखल करून दिनांक 20 जुलै 2010 पासून किमान वेतन लागू करण्याचा न्यायालयीन ऐतिहासिक निर्णय. परंतु कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार देण्याचे माननीय नामदार पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी महामंडळाला दिनांक 27 एप्रिल 2013 रोजी आदेश दिल्यामुळे किमान वेतनाची कराराशिवाय अंमलबजावणी करण्यात आली. त्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे आभार. कामगार करारात मान्यताप्राप्त कामगार संघटनेने मान्य केलेल्या 10% वेतनवाढी विरोधात राज्यभर एसटी कामगारांचं मतदान घेऊन एसटी प्रशासनावर दबाव आणल्यामुळे सरकारने 13% वेतनवाढीचा निर्णय घेतला. कामगार करार 2008 ते 2012 मध्ये कनिष्ठ वेतन श्रेणी कर्मचाऱ्यांचे 29.5% नुकसान झाले होते. त्याविरोधात 29.5% वेतन वाढ देऊन वेतन निश्चिती करण्यासंदर्भात माननीय नामदार पृथ्वीराज चव्हाण साहेबांकडे आग्रही मागणी केल्यामुळे 29.5% वेतनवाढीचा कराराशिवाय निर्णय झाला. त्याबद्दल धन्यवाद. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किमान वेतन लागू करण्याच्या निर्णयामुळे नव्यानं भरती झालेल्या 19,789 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपासूनच किमान वेतनाचा लाभ मिळाल्यामुळे
4,000 ते 5,000 रुपये पगारवाढ मिळवण्यात यश. आता ऑगस्ट 2013 मध्ये जी भरती झाली त्यापूर्वी आमचा पगार 2400 रुपये बेसिक होता, परंतु माननीय आमदार अजय प्रकाश छाजेड आणि माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मदतीमुळे आमचा बेसिक वाढलाय, तर तो वाढून 4000 पर्यंत करण्यात आलेला आहे. नव्यानं एसटीत भरती झालेलो आम्ही महाराष्ट्राचे भूमिपुत्र आहोत, त्यामुळे आम्हाला नियमित काम मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस अर्थात इंटकने नेहमीच कामगारांच्या उत्कर्षाला महत्त्व दिले आहे. संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना आदरणीय आमदार जयप्रकाशजी छाजेड साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच आदरणीय सोनियाजी, आदरणीय राहुलजी गांधी यांचे विचार, विद्यमान आदरणीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं पाठबळ आणि आशीर्वाद सदैव कार्यकर्त्यांच्या पाठीशी असतातच. मी एसटीच न केवळ आहे कामगारांची जननी, ज्यावर चालते माझ्या लेकरांचे अन्न आणि पाणी. कधी दंगल, कधी मोर्चा, तर कधी जाळपोळीने होतात मला वेदना. शासनाचे नुकसान तर होतेच, उगा शिक्षा माझ्या लेकरांना. चांद्यापासून बांद्यापर्यंत मी राणीसारखी खुशाल फिरत असते. मी एसटी कर्मचाऱ्यांची आई आहे. एसटी कामगार माझी लेकरं आहेत. त्यांची सुखदुःख, संसार, व्यथा, वेदना अशा कितीतरी गोष्टींमध्ये मी त्यांच्यासोबत असते. परंतु कधी क्षुल्लक कारणावरून जाळपोळ, दगडफेक, मोडतोड माझ्यावर होते तेव्हा मला वेदना होतात. तेव्हा माझी सर्वांना विनंती आहे, माझं संरक्षण करा. मी महाराष्ट्राचा इतिहास आहे, सहवास आहे, माझी अशी एक वेगळी संस्कृती आहे. मला आणि माझ्या कामगार लेकरांना हक्काने चांगलं जगायचं आहे. तेव्हा माझ्या संस्कृतीला सांभाळा. माझ्या संस्कृतीचं जतन करा आणि मला व माझ्या लेकरांना साथ देणाऱ्या इंटक संघटनेला सहकार्य करा. इंटक ही काँग्रेस पक्षाची अधिकृत संघटना आहे. आदरणीय सोनियाजी गांधी व देशाचे युवा नेते राहुल गांधी यांना मानणारी ही संघटना आहे. राज्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं आघाडीचं सरकार चालू आहे. एस टी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या कराराची थकबाकी असेल किंवा किमान वेतनामुळे नवीन आलेल्या मुलांच्या पगाराची जवळपास 100 कोटी रुपयापेक्षा जास्त थकबाकी सरकारकडून एस टी महामंडळाकडून येणं आहे. त्याचबरोबर एस टीला टोल टॅक्समधून माफ केलं पाहिजे, एस टीला कर कमी केले पाहिजे एस टीचे, आणि बल्क डिझेल एस टीला मिळण्याकरता जो जास्त खर्च करावा लागतो आहे त्याच्यामध्ये देखील सवलत देण्याची भूमिका शासनाकडून आम्हा लोकांना अपेक्षित आहे. त्याचबरोबर एस टी प्रशासनाने महिलांना सुरक्षा देण्याचा विषय असेल किंवा स्वच्छतागृहांचा विषय असेल, एस टीमध्ये काम करणाऱ्या कामगाराला कामाबरोबर विश्रांती स्थळं देखील त्याची चांगली असली पाहिजेत. या सर्व प्रश्नांवरती न्याय मिळवून देणं ही आमच्या संघटनेचं पुढचं ध्येय राहील. आणि मला विश्वास आहे की काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली चालणारं आघाडीचं सरकार कुठल्याही संघर्षाशिवाय हे प्रश्न सोडवण्याला आम्हाला मदत करेल. परंतु वेळ आली आणि प्रश्न सुटले नाही तर इंटक संघटना, आमची महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस इंटक ही संघटना कामगारांच्या हितासाठी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढाई करल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या प्रसंगी सांगेन. राज्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं आघाडीचं सरकार चालू आहे. एस टी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या कराराची थकबाकी असेल किंवा किमान वेतनामुळे नवीन आलेल्या मुलांच्या पगाराची जवळपास 100 कोटी रुपयापेक्षा जास्त थकबाकी सरकारकडून एस टी महामंडळाकडून येणं आहे. एस टीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणं, कारण जवळपास 30,000 कर्मचाऱ्यांना किमान वेतन देखील एस टीमध्ये मिळत नव्हतं. त्यामुळे एस टीमधल्या कामगारांचं शोषण
जे मान्यताप्राप्त कामगार संघटना आणि प्रशासन यांच्या संगनमताने सुरू झालं होतं, त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं ही महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस इंटक या संघटनेची भूमिका आहे. आमची भूमिका साधी आहे की सेव्ह एस.टी. सेव्ह महाराष्ट्राची जीवनवाहिनी. या संघटनेच्या अधिवेशनात मुख्यतः 2 महत्त्वाचे ठराव आहेत आमचे, की वेतन आयोगाप्रमाणे कामगारांना वेतन मिळावं आणि कामगार संघटनेची मान्यता ही केंद्र शासनाप्रमाणे 2 संघटनेला मिळावी, ज्या 2 संघटना 30% मेंबरशिपपेक्षा जास्त मेंबरशिप असून निवडून येतील अशा 2 संघटनाला मान्यता मिळावी. या किमान वेतनाचा जो महाराष्ट्र शासनाने व एस टी प्रशासनाने एस टीमध्ये या कर्मचाऱ्यांना कोणत्याही पद्धतीचा किमान वेतनाचा दर दिलेला नव्हता, पगार दिलेला नव्हता. त्यासाठी आदरणीय छाजेड साहेबांनी आम्ही सर्व राज्याच्या आणि सर्व राज्याच्या पातळीवर कर्मचाऱ्यांनी याबाबतीत अतिशय कोर्टामध्ये हा निर्णय घालून ह्या निर्णयाचं संबंध महाराष्ट्रामध्ये स्वागतच झालं. माननीय आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. कामगारांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि याही पुढे आम्ही कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. येणाऱ्या पुढील काळात नक्कीच आम्ही कामगारांना न्याय मिळवून देऊ. इंटक संघटनेची धुरा काही वर्षा पहिलेच आमदार जयप्रकाश छाजेड साहेब यांनी जेव्हा हातात घेतली, त्यानंतर मात्र या संघटनेला एक नवी दिशा व एस टी कामगारांनाच नव्हे तर एस टी प्रशासनाला देखील एक चांगली दिशा मिळण्याचं काम आमदार जयप्रकाश छाजेड साहेब यांनी केलेलं आहे. कनिष्ठ लोकांच्याबद्दल साहेबांनी अहोरात्र प्रयत्न करून कोर्ट कचेरी करून जे कर्मचाऱ्यांना जे फायदा करून दिलेला आहे तो कधी केव्हाही कामगार विसरणार नाही. महाराष्ट्रामध्ये अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सगळ्या कामगारांना एकत्रित करून त्यांच्या प्रश्नासाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या न्याय मागण्यासाठी आदरणीय आमदार जयप्रकाशजी छाजेड साहेबांनी या युनियनला एक बळकटी देण्याचं काम आणि त्यामधून एक वेगळा असा एक ठसा उमटवण्याचा, महाराष्ट्रभर कामगार चळवळीत ठसा उमटवण्याचं काम छाजेड साहेबांनी केलेलं आहे. कामगार संघटनेने 2000 सालाच्या ज्या कामगार करार केला त्यामध्ये कामगार संघटनेने कनिष्ठ वेतन श्रेणी आपल्याला लाभलेली आहे आणि त्यामुळे आपले जे पगार 2000-3000 होते त्यांच्यामुळे झाली होती आणि त्याच्यानंतर फक्त इंटकमुळेच एस टी महामंडळाचे कनिष्ठ लोकांचे पगार वाढलेले आहेत. मी आदिवासी भागातील अतिदुर्गम भागात राहतो, तरी परंतु इंटक युनियनच्या आदरणीय छाजेड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला नाशिक विभागाचं इंटक युनियनचा सचिव म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या माध्यमातून नाशिक विभागातील सर्व कामगारांचे प्रश्न आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्याचे या नाशिक विभागाच्या वतीने मी प्रयत्न करतो. माननीय आमदार जयप्रकाशजी छाजेड साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एस टी महामंडळातील कामगारांना किमान वेतन मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये सुद्धा एस टी महामंडळातील कामगारांना किमान वेतन मिळत नसल्यामुळे कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करून एस टी महामंडळातील 35,000 कनिष्ठ वेतनश्री कामगारांना न्याय मिळवून दिला. एवढेच नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये एस टी महामंडळातील कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळवून देण्यासाठी माननीय आमदार जयप्रकाश छाजेड साहेबांच्या नेतृत्वाखाली लढा देण्याची भूमिका असून मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या विरोधात याचिका दाखल करून लवकरच महाराष्ट्र एस टी वर्कर्स काँग्रेस इंटक संघटनेला मान्यता मिळवून देण्यात येणार आहे. म्हणून सर्व काँग्रेस प्रेमी, इंटक प्रेमी, स्वाभिमानी कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन संघटना मजबूत करावी, यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन एक मोठी ताकद निर्माण केली पाहिजे. तेव्हा आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमुखानं बोलूया. दाखवू ताकद एकजुटीची, जिंकू लढाई हक्काची. लढा आपला न्याय हक्कासाठी, एकत्रित या भविष्यासाठी.